या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। वसंत पंचमी दिवशी विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा झाला। मात्र या विवाह सोहळ्याचं मुख्य कारण आहे ते 7 लोकांचे प्रेमपत्र। याच प्रेमपत्राबाबत अनुराधा शेटे यांच्याकडून पौराणिक कथा जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। 7 श्लोकी पत्र ते मग भीमकीने लेखिले गुंफुनी मन त्यात दिसते कृष्ण नगरात आडले। खरं तर 7 श्लोकांचं पत्र आहे आणि त्यातूनच हा विवाह सोहळा घडला। काय महत्व आहे, काय 7 श्लोक होते? वसंत पंचमीचा दिवस हा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांच्या विवाहाचा दिवस। विठुराया हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार असल्यामुळे आपण प्रतिवर्षीप्रमाणे वसंत पंचमीच्या दिवशी लग्न सोहळा संपन्न करत आहोत। पण रुक्मिणीचं पाणीग्रहण ज्या भावनेतून भगवंतानी केलं आणि भगवंताला खेचून आणणारे जे श्लोक होते ते 7 श्लोकी पत्र होतं रुक्मिणी मातेनं लिहिलेलं। विश्वातलं पहिलं प्रेमपत्र होतं जे रुक्मिणी मातेनं विठुरायाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये आर्तता होती, विवेक होता, भक्ती होती आणि त्याच बरोबर भगवंतावरचा अपूर्व विश्वास होता। या 7 श्लोकांनी भगवंताला खेचून आणलं आणि रुक्मिणीचं पाणीग्रहण झालं। खरं तर जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे। पंढरपुरातही हा विवाह सोहळा होतो। रुक्मिणी रुसून पंढरपुरात आली, विठ्ठल शोधत आले आणि इथं विवाह सोहळा आहे। खरं तर या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पण एक धार्मिक अधिष्ठान आहे या विवाह सोहळ्याला। कसं आहे धार्मिक अधिष्ठान? असं आहे की भक्ताचा हा भाव असतो की आपल्या भगवंताचे सगळे सुख सोहळे आपण संपन्न करावे आणि विठुरायाची लाडकी राणी 16,108 पैकी रुक्मिणी माता आहे, म्हणून तिचा विवाह सोहळा हा भव्यतेनं पंढरपुरामध्ये प्रतिवर्षी साजरा होतो। ही वारकऱ्यांची भावना आहे। तर या होत्या अनुराधा दिदी शेटे की ज्यांनी खरं तर जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे 7 श्लोकांचं जे रुक्मिणीनं श्रीकृष्णाला अर्थात विठ्ठलाला लिहिलं होतं आणि त्याच्या स्मृतींना उजाळा म्हणून हा वसंत पंचमीचा विवाह सोहळा। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।